ज्या ठिकाणी ड वर्गाच्या महानगरपालिका आहे त्या ड वर्गाच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या अमरावती शहरामध्ये जवळपास 63 शाळा आहे आणि ज्या त्या 70 80 वर्ष 100 वर्ष झालेले आहेत, शिकस्त झालेले आहे. आज आपण बघतोय शहरीकरण वाढत आहे. शहरीकरण वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे शाळेमध्ये बसण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून मला शालेय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी असणारे जे काही आमच्या ड वर्ग महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे, जेणेकरून जे काही विद्यार्थी आहे पायाभूत सुविधा म्हणजे आपण शिक्षण म्हणतो, शिक्षणासाठी आपण सगळी व्यवस्था करतो, पण मुलांना बसण्यासाठीच जर जागा नसेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. म्हणून माझ्या शालेय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे त्या ठिकाणी त्या शाळेचा प्रस्ताव आला आहे, त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेता येईल. त्यासोबत DPDCमधून आपण जिल्हा परिषदेच्या शाळांना निधी देतो आणि त्या ठिकाणी बांधकामासाठी निधी देतो, पण शहरासाठी आपण निधी त्या ठिकाणी देत नाही. म्हणून हेड निर्माण करण्यासाठी मी वारंवार त्या ठिकाणी प्रश्न मांडत असते, पण तो हेड अजूनही निर्माण झाला नाही आहे. म्हणून या ठिकाणी DPDCमध्ये अमरावती म्हणजे शहरासाठी सुद्धा आपण जिल्हा शाळेसाठी महानगरपालिकेच्या शाळेसाठी सुद्धा हेड निर्माण करावा व त्याला तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे, त्यालासुद्धा मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते.